नमस्कार. स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण गौरीच्या फराळासाठी अगदी सोप्या पद्धतीने बेसन लाडू बनवूया. तर त्याच्यासाठी पहा, इथे मी 2 वाट्या बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि हे घरच्याच डाळीचं पीठ आहे. हे बाजारातलं आणलं तरीही चालतं. आणि ही वाटी 1 वाटी साखर घेतलेली आहे. तर इथे मी अर्धीच्या थोडंसं वर अगदी तूप घेतलेलं आहे. हे तूप आपल्याला सगळं लागेल किंवा लागणारही नाही, पण आपण थोडं कमी जास्त जवळ घेऊन ठेवायचं. बेसन जरा कोरडं वाटलं तर घालायचं. आणि इथे मी 5 ते 6 वेलची सोलून घेतलेल्या आहेत. आता पिठी साखर विकतची घेतली तरी चालतं, पण कसं पिठी साखरेचं प्रमाण आणि बेसनच्या पिठाचं प्रमाण आपल्याला कळत नाही, म्हणून आपण साखर घ्यायची. आणि आता वेलचीचे दाणेही टाकलेले आहेत. आता मस्त बारीक पावडर मिक्सरला करून घ्यायची. साखरही आपली बारीक झालेली आहे, तर एकदम बारीक अशी वाटून घ्यायची. बेसन भाजण्यासाठी पहा, इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. आणि एक लक्षात ठेवायचं की बेसन भाजण्यासाठी कढई अशी जाड बुडाची वापरायची. आणि जाड जर असली तर मग कसं बेसन आपलं करपत नाही. तर आधी आपण थोडंसं बेसन गरम करून घेऊया. तर असं बेसन गरम करून घेतल्यामुळं काय होतं की बेसनात जर आपल्या गाठी असतील तर त्याशा मोडल्या जातात. तर आता बेसनही मस्त गरम झालेलं आहे. तर याच्यात आपण अर्ध तूप घालूया. आधी अर्धच घालायचं. पूर्ण मंद गॅसवर आपल्याला हे भाजून नाही घ्यायचं, तर मध्यम गॅसवर आपल्याला हे भाजायचं. मध्यम गॅसवर भाजायचं. आणि जर बेसन जास्त जर आपल्याला कोरडं वाटलं तर आणखी थोडंसं तूप घालूया. तर आता हे आपल्याला आणखी कोरडंच वाटत आहे, तर आपण आणखी त्याच्यात 2 चमचे तूप घालूया. सगळं तूप एकदम घालायचं नाही. ते आत्ता जरी समजा पीठ कोरडं जरा वाटत असलं तरी आपण आत्ताच जर त्याला पातळ केलं तर नंतर ते काय होतं, तूप सोडतं आणि अगदी पातळ होईल. तर आता याला आपण 7 ते 8 मिनिट मध्यम गॅसवर असं भाजून घेऊया. तर 4 ते 5 मिनिट भाजल्यानंतर पहा, बेसनही असं ओलं झालेलं आहे आणि बेसनाचा रंगही थोडासा चेंज झालेला आहे. पण मला ते आणखी थोडंसं सुकं वाटतंय, म्हणून मी 1 चमचा असं तूप घालते. तर 5 ते 6 मिनिट बेसन मध्यम गॅसवर भाजल्यानंतर पहा, आता बेसन आपलं लाडूसाठी तयार होत चाललेलं आहे. त्यामुळे ते थोडं आता तेल सोडायला लागलेलं आहे. पहा किती ओलसर झालेलं आहे. तर आता आपण गॅस मंद करायचा आणि 2 ते 3 मिनिट भाजून घ्यायचं. म्हणजे कसं, मध्यम गॅस केला तर गरम याच्यावर पीठ आपलं अगदी मस्त भाजतं. आणि हीच प्रोसेस महत्त्वाची की पीठ जर चांगलं भाजलं तरच लाडू अगदी मस्त होतात, टाळ्याला वगैरे चिटकत नाही. आता याला आपण असं भाजून घेऊया. तर आता पहा, बेसन आपलं अगदी शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे. तर आता आपल्याला जास्त नाही, तर हे पहा अगदी पातळ असं झालेलं आहे. आणि आणखीन थोडंसं पातळ होईल, कारण ते पूर्ण जर तयार झालं तर पूर्ण असं पातळ तयार होतं. आपण याच्यात परत तूप वगैरे मिक्स केलेलं नाही. तर हे पहा, आपलं तूपही एवढं शिल्लक राहिलेलं आहे. आता 1 मिनिटभर आपण सल्लग असं याला हलवून घेऊया आणि मंदच गॅस ठेवायचा. तर हे पहा, 8 ते 9 मिनिट भाजून झाल्यानंतर हे मिश्रण आपलं हे पहा इतपत असं पातळ झालेलं आहे. आणि हे बेसनचं पीठ आपला लाडू बनवण्यासाठी असं तयार झालेलं आहे. तर हे आता आपल्याला गॅस बंद करायचा आणि हे असंच आपल्याला कढईत अर्धा तास ठेवून द्यायचं, कारण गरम आपल्याला त्याच्यात साखर मिक्स करायची नाही. आता हे आपण असं झाकून ठेवायचं आणि 1-2-3 मिनिटांना एकदा खालीवर करायचं, म्हणजे कढई कशी गरम असली तर एक साईडनं पीठ करपू शकतं म्हणून. तर आता आपण याला असंच झाकून ठेवूया अर्धा तास. तर हे पहा, जवळजवळ पाऊण तास झालेला आहे आणि हे बेसन पहा अशा प्रकारे घट्टसर झालेलं आहे. हे जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही. तर आता हे थोडंसं अगदी नॉर्मल असं गरम आहे. तर आता आपण याच्यात खाली उतरून पिठी साखर घालूया. तर हे खाली उतरून घेतलेलं आहे. तर याच्यात आपण ही केलेली सगळी पिठी साखर घालायची आणि आता हे मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं. तर हे आता उलटण्याच्या साहाय्यानं पूर्ण असं मिक्स होणार नाही. तर आता मी याला हातानं मिक्स करून घेते. तर हे पहा, हातानं मस्तपैकी असं चोळून मी मस्त मिक्स केलेलं आहे. तर हे पहा, मस्तपैकी आपलं लाडू बांधण्यासारखं मिश्रण आता तयार झालेलं आहे. तर असं करून बघायचं. अशा प्रकारे जर सहज आपल्याला लाडू वळता आला
तर ठीक. आणि मिश्रण जर थोडंसं तुम्हाला कोरडं वाटलं तर याच्यात आणखी 1 ते 2 चमचे तूप मिक्स करायचं. पण आपल्याला तूप मिक्स करायची गरज नाही, कारण आपलं मिश्रण असं परफेक्ट तयार झालेलं आहे. तर आता आपण याचा लाडू वळूया. तर आता आपण याचा लाडू वळूया. पहा, आपल्याला जेवढ्या आकाराचा लाडू वळायचा तेवढंसं मिश्रण घ्यायचं आणि असं ह्या 2 बोटाच्या सहाय्यानं असा लाडू, ह्या लाडूला जास्त असं आवळायला पण लागत नाही, जास्त बारीक पण नाही, जास्त मोठे पण नाही, मध्यम आकाराचे असे लाडू वळते. आणि लाडू वळून झाल्यानंतर तर असा हातावर गोल फिरवायचा, म्हणजे कसा एकदम गोल गरगरीत असा आपला बेसन लाडू तयार होतो. तर हे पहा, अगदी मस्त असा दाणेदार लाडू तयार होतो. मला दुसराही लाडू मी वळून तसाच दाखवते. हे पहा, अगदी मस्त असा लाडू गोल गरगरीत तयार होतो. आणि याच्यावर आपल्याला जर सजावटीसाठी काही लावायचं असलं, ड्रायफ्रुट्स वगैरे, तर आपण लावू शकतो. तर आता अशा प्रकारे मी सगळे लाडू तयार करून घेते. हे पहा, आपले बेसन लाडू सगळे वळून झालेले आहेत आणि 2 वाटी बेसनामध्ये आपले जवळजवळ अर्धा किलोच्या वर जास्तच बेसन लाडू तयार झालेले आहेत. तर हे पहा, अगदी मस्त बेसन लाडू आपले तयार झालेले आहेत. आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.